शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा आणि तो शुभाचा शंभू राजा सांगत सुटला वारा. संभाजी महाराजांची हत्या झाली त्यावेळेस जवळचं कोणी सुद्धा पाहण्यासाठी नव्हतं. वाहत होता फक्त तो वारा आणि तो वारा सांगत होता मी पाहिलं होतं संभाजी राजाला. मृत्यूशी लढताना मी पाहिलं होतं संभाजी राजांना. अरे मरणाला घाबरणारे अनेक पाहिले होते, मरणाला घाबरणारे अनेक पाहिले होते, परंतु मरणाला घाबरवणारा संभाजी राजा मी पाहिला होता, मी पाहिला होता. अरे शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा आणि तो शुभाचा शंभू राजा सांगत सुटला वारा. अरे बालवयातील कवी हा पहिला, अरे बालवयातील कवी हा पहिला सर्वावरती धाक. अरे बालवयातील कवी हा पहिला सर्वावरती धाक आणि शुभानंतर. अरे बालवयातील कवी हा पहिला सर्वावरती धाक आणि शुभानंतर दख्खनेत तो औरंगाचा बाप शंभू. औरंगाचा औरंगजेब काप्य थरथर. औरंगजेब औरंगजेब काप्य थरथर दुभंगून पुरा. औरंगजेब स्वतःला म्हणत होता मैंने सोचा था शिवाजी महाराज जाने के बाद ये महाराष्ट्र मैं यूं लूंगा, मगर संभाजी राजे भोसले ने मेरी दिन की चैन और नींद, रात की नींद हराम कर दी. औरंगजेब काप्य थरथरा दुभंगून पुरा. औरंगजेब काप्य थरथरा दुभंगून पुरा. ठोका चुके त्याच्या छताडाचा, ऐकुनी प्रताप शंभूचा, ऐकुनी प्रताप शंभूचा. पवाडा गातो मर्दा शास्त्रवीर संभाजी राणा, शास्त्रवीर संभाजी राणा देश रक्षणान अर्पिले प्राणा. वयाच्या 32व्या वर्षी ऐन तारुण्यामध्ये जगामध्ये कुठल्याच माणसाची क्रूर हत्या झाली नसेल एवढी क्रूर हत्या संभाजी महाराजांची झाली. शास्त्रवीर संभाजी राणा, शास्त्रवीर संभाजी राणा देश रक्षणान अर्पिले प्राणा. केले जर्जर औरंगजेबात, केले जर्जर औरंगजेबात, केले जर्जर औरंगजेबात. पोर्तुगीज डच मोगल गोऱ्यास, पोर्तुगीज डच मोगल गोऱ्यास. डावलं मराठ्याचं पाणी ते खास जी, डावलं मराठ्याचं पाणी ते खास जी, डावलं मराठ्याचं पाणी ते खास जी. मराठ्याची ऐकून गर्जना, मराठ्याची ऐकून गर्जना उडाली दैना. मराठ्याची ऐकून गर्जना उडाली दैना. पळता भुई पहा थोडी झाली, पळता भुई पहा थोडी झाली, पळता भुई पहा थोडी झाली. वार्ता त्या आलमगिरा गेली, वार्ता त्या औरंगजेबा गेली. नि शंभूने नींद हराम केली, शंभूने नींद हराम केली, शंभूने नींद हराम केली. औरंगजेब सारखाच म्हणत होता, वारंवार संभाजी राजांच्या वरती औरंगजेब चालून जात होता. पण त्याच्या पदरी कायम निराशाच पडत होती.
किती किती केली हिकमत, किती किती केली हिकमत, किती किती केली हिकमत, चालण्या हुकमतन पुन्हा तीच गत, येईना शरण शंभू राजा, येईना शरण शंभू राजा, येईना शरण शंभू राजा. तयावर किती लावू फौजा, तयावर किती लावू फौजान, औरंगाबादच के शिव तेजार जी औरंगाबाद के शिव तेजार जी, औरंगाबाद के शिव तेजार जी. संभाजी महाराज होते कसे, अर छाती पोलादी लोहा मनगट, छाती पोलादी लोहा मनगट, अर छाती पोलादी लोहा मनगट, बाहुबल दंड, बाहुबल दंड, बाहुबल दंड. आणि हिमालयाही, अरे छाती पोलादी लोहा मनगट बाहुबल दंड, आणि त्या हिमालयाही, अरे त्या हिमालयाई असा लाजवी सह्याद्री पहाड. शंभूराजे होते बलवान, शंभूराजे होते बलवान, शंभूराजे होते बलवान, तसे बुद्धिमान तसे नीतिमान. 32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांना लाभलं. लिहिणाऱ्यांना काय लिहायचंय त्यांनी लिहिलं, परंतु खरं आज आम्हाला समजलेलं आहे. 32 वर्षाच्या आयुष्यात संभाजी महाराजांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. शंभूराजे होते बलवान तसे बुद्धिमान तसे नीतिमान. बुद्धभूषण ग्रंथ लिहिला भारतीय इतिहासात पहिला. वयाच्या 14व्या वर्षी भारतात पहिल्यांदा संस्कृत मधला बुद्धभूषण ग्रंथ लिहिण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. बुद्धभूषण ग्रंथ लिहिला, त्याचबरोबर नायिका भेद, 7 शतक आणि नक्षिकांत हे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिले. बुद्धभूषण ग्रंथ लिहिला भारतीय इतिहासात पहिला. असा ना कुणी ते झाला रे, असा ना कुणी ते झाला रे, असा ना कुणी ते झाला रे. महाराज होते गडाला, महाराज होते गडाला, रायगडाला चंद्रावत घोडा बसण्याला. संगे घेऊन संताजी घोरपड्यांना कोकणाची पाहणी करण्याला, कोकणाची पाहणी करण्याला. संगमेश्वरी आले मुक्कामाला, आले मुक्कामाला जी, आले मुक्कामाला जी, आले मुक्कामाला जी. पहा, कोकणामधला एक अनेक दिवसाचा प्रश्न होता. तळ कोकणामध्ये संगमेश्वरला संभाजी राजे आले. तो प्रश्न मिटवला. रात्र झाली होती. शत्रू संगमेश्वर पासून जवळजवळ 135 किलोमीटरवर होता कोल्हापूरला. रात्रभर संगमेश्वरामध्ये मुक्काम करावा आणि सकाळी भल्या पाटे उठून रायगडावर कूच करावं म्हणून संभाजी राजे त्या संगमेश्वरात सरदेशांच्या वाड्यामध्ये विश्रांती घेत होते. शत्रू जवळजवळ 135 किलोमीटरवर होता पहा. आणि त्याच वेळेस भितुरीनं घात बघा केला,
फितुरीनं घात बघा केला, फितुरीनं घात बघा केला, ही बातमी कोल्हापुराला. इकलास काय बोलला आपल्या बापाला, खान मुखरबाला. अब्बाजान संगमेश्वरी संभाजी आला, मेहरबान अल्ला तो झाला का, तर नाही कुणी त्याच्या साथीला. खालू गराडा पकडू आगाला, रातोरात तळ हलविला. इखलासनं मुकरब खानाला बापाला सांगितलं. खुश झाला म्हातारा. बेटा इखलास, ये खबर किसने लाए, हमारे सामने हजर करो. इतिहासात नावं सांगितली सख्याच मेवण्याची संभाजीराजांच्या. म्हणून गायकवाड सांगा, गायकवाड साहेब खरं बोलावं का बरं बोलावं सांगा तुम्ही आता. हा, आणि आम्हाला खोटं बोलताच येत नाही. मुकरब खान इखलास खान दोघांची चर्चा सुरू झालेली आहे. ये बात किसने लाई, हाजिर करो हमारे सामने. आजपर्यंत नावं सांगितली संभाजी महाराजांच्या सख्या मेवण्याची. गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के सख्खे मेवणे फितूर झाले. परंतु बांधवानं खरं हे माझं रेकॉर्डिंग चालूच आहे. कुठेही रेकॉर्डिंग करा, आणि हे खोटं असलं तर माझ्यावर जगातल्या कुठल्याही कोर्टात केस दाखल करा. धरून देणारा माणूस वेगळाच होता. त्याला हजर समोर केला, त्यानं मुजरा केला मुकरब खानाला. मुकरब खान म्हणत आहे, पंत बात पक्की है सच्ची है. पहा काय म्हणत आहे, पंत बात पक्की है सच्ची है, सच्ची है. कौन कौन है संभाजी राजे के साथ, अकेला ही है. आणि हा पंत कोण होता, तर समर्थ रामदास स्वामींचे पटशिष्य रंगनाथ पंत स्वामी. रास्ता मैं बताऊंगा, चलो. रात्र होती, रातों रात खान चाल. खान चालला, लपछपत खान चालला. कारण मागमूस लागला मराठ्याला. हे कभी भी आएगे. मागमूस लागला मराठ्याला, धडगत नाही समयाला. रंग्या स्वामी रस्ता दावण्याला, रंगा स्वामी रस्ता दावण्याला. रातोरात खान तो आला संगमेश्वर. एक पहारेकरी संपूर्ण गावाला पहारा देत होता. त्यानं समोरून येणाऱ्या मशाली पाहिल्या आणि तो पळत आला. आणि बाहेरच त्यानं ओरडला, महाराज धनी उठा, घात झाला, धनी उठा, घात झाला. एवढ्यात बाहेर तीनच्या गर्जना सुरू झाल्या. मोगली नंग्या तलवारी नाचू लागल्या, खणखणू लागल्या. संभाजी महाराज, राया अंता, मालोजी बाबा घोरपडे, संताजी घोरपडे यांनी रणांगणामध्ये उड्या मारलेल्या आहेत आणि युद्ध सुरू झालं. फिरवी फिरवी पट्ट्याला सप करी वाराला. संभाजी रणी उतरला. संताजी त्याच्या जोडीला. गनिमाचं उडवून शिर पाडी धरणीला. ओलांडीला जरी साठीला. मालोजी बाबा घोरपडे सेनापती शोभलेला. रणकंदन संगमेश्वराला. आणि म्हणून पोवाड्याचा शेवटचा अंतर आहे. कारण आज आनंदाचा दिवस आहे. इथून पुढे तुमचंही ऐकायचं धाडस होणार नाही आणि माझंही सांगण्याचं धाडस होणार नाही. आजच्या दिवशी संगमेश्वरी कैद झाला वीर. संगमेश्वरी कैद झाला वीर. शूर भादर धर्म भास्कर. संगमेश्वरी कैद झाला वीर. शूर भादर. तिलक देशाच्या सौभाग्याचा.
शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा माझं गाव सोलापूर जिल्ह्यात माझं गाव सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात माझं गाव सोलापूर जिल्ह्यात निरा खोऱ्यात माळशिरस तालुक्यात असे प्रख्यात मुक्कामी खुडूस गावाला शाहीर राजेंद्र गातो पवाड्या अन शिवनेरीत पाळणा बांधिला हलवी बाळाला जिला अन काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला आला आला शिवराया आला 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 शिवराया आला जिजाईन दिला योग्य समयाला मराठ्यानो करार जय जयकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ आला आला शिवराया आला जिजाईन दिला योग्य समयाला मावळ्यानो करार जय जयकार थोर त्या आईच उपकार नाही र नाही आपल्याच्यान फिटणार धन्यवाद. या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी आपण दिली